मी गडचिरोलीतून आलोय. सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मॅडमनी देशपांडे मॅडमनी खूप छान कविता घेतली मगाशी. आज आमच्या सौभाग्यवती इकडे आले, त्याच्यामुळे मी एक प्रेम कविता आपल्यासमोर सादर करतो आणि ही पहिल्यांदा सादर करतो. 2016 साली ती लिहिलेली कविता आज पुन्हा आपल्यासमोर मांडतो. कवितेचं शीर्षक आहे ऋतू प्रेमाचा आला. ऋतू प्रेमाचा आला होता, थेंबांचे पैंजण वाजत होते. ऋतू प्रेमाचा आला होता, थेंबांचे पैंजण वाजत होते. मन हे मयूर ताकदीन नाचत होते. ती पाहत होती, मीही पाहत होतो. ती पाहत होती, मीही पाहत होतो. आम्ही दोघेही ओलेचिंब झालो होतो. या गंध गुलाबी हवेत आम्ही बहरून गेलो होतो. मी म्हणालो, गोड गोड बोल सखे, असं बोलू नको वाकडे. चल जरा मंथन करू, बागेत ठेवले ते कामी वाकडे. ती म्हणाली मनात, प्रेम हे होत नसतं सख्या, प्रेम हे करावं लागतं. आपलं असं कोणी नसतं, आपलंच करावं लागतं. मी म्हणालो, ती अशी शांत शांत विचार करत होती क्षणाक्षणात. ती अशी शांत विचार करत होती क्षणाक्षणात. मी म्हणालो, सांग मला प्रिये, जागा आहे का तुझ्या मनात? ढग दाटून येत होते, थेंब होऊन येता येता पाणी साचून जात होते. हा वारा पाणी पाऊस सांगत होता, ठेवू नका मनात आता सारं सांगून टाका आता. हा वारा पाणी पाऊस सांगत होता, ठेवू नका मनात सारं सांगून टाका आता. हा गंध गुलाबी, हा गंध सुगंध फुलांचा येत होता. बघता बघता ऋतू निघून जात होता. मी म्हणालो, बघ प्रिय बघ, ऋतू प्रेमाचा आला होता, ऋतू प्रेमाचा आला होता, ऋतू प्रेमाचा.